नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ज्यांना घर नाही अशा लोकांना घरे दिले जातात। मात्र अमरावतीच्या रहाटगाव परिसरामध्ये 48 लाभार्थी करता घराचे बांधकाम चालू आहे। या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे व माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी पाहणी केली। यावेळी या घरांचे चालू असलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केला। या ठिकाणी स्लॅब पूर्णपणे गळत असून याचे पिल्लर देखील व्यवस्थित नाही। एकूणच सर्व बांधकाम व बांधकामात वापरण्यात येणाऱ्या वस्तू निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केला। तर या कामाचे संपूर्ण ऑडिट करून व्यवस्थित नियमाप्रमाणे करावे अशा सूचना खासदारांनी दिल्या। 30 जून पर्यंत संपूर्ण कामे करून ही घरे लोकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना असताना सुद्धा याचं काम फक्त 50%च काम झालं आहे। त्यामुळे तातडीने संपूर्ण काम करा व लोकांना ही घरे द्या असं खासदार बळवंत वानखेडे यांनी कंत्राटदारांना सांगितलं। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती। मी आतापर्यंत चिडलो नाही, आता का सांगतो बरं तुम्ही मला सांगून द्या ना 10 साईड तर एकदम लक्ष कुठे लक्ष ठेवणार मग घेतलं की तुमची अवकात नव्हती तर मग तयारी आहे तर मग चुका कशा होऊन एक तर काय माहित आहे का तुमची चूक काय माहित आहे का हो जो नंतर केलं चूक झाली होती आम्ही दुरुस्त 4 लोक आहेत त्याची लेबर कॉन्ट्रॅक्टर मध्ये काम करतो हमारी स्पीड है हमारा काम है हमने लिए तो हर जगह ध्यान देना हमारा काम है तुम आगे बढ़ाओ इसके लिए 5 लाख नहीं लगाओ नहीं ना हमारे इंजीनियर भी लगे किती महिने झाले त्या नवसारीला आता चालू आहे 6 महिने हे काम पूर्ण व्हायच्या अगोदरच तुमचे क्रॅक चालले नहीं सर एक्चुअली द प्रॉब्लम इज जो साइड तो अधूरी करके एक्सपेंशन का विषय काय सांगा अमरावती शहरातील प्रधानमंत्री आवास योजना बांधकामाला आपण अचानक भेट दिली, पाहणी केलेली आहे, काय चुका आढळून आल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना काय निर्देश दिलेले आहेत? शहरात खाजगी भागीदारी या योजनेद्वारे लाभार्थ्यांचा हिस्सा घेऊन घरांची निर्मिती गेल्या 2016 मध्ये मंजूर झाली, परंतु तो DPR त्याला कार्यारंभ आदेश हा 2018ला दिला आणि 2020 पर्यंत ही घरे पूर्ण करून लाभार्थ्यांच्या ताब्यात देणार होते। परंतु अनेक अडचणीत हा प्रकल्प थांबला गेला आणि आज सुद्धा तो अपूर्ण आहे। 6 वेळा याच्यात सुधारित प्रमाण झाल्या, 6 वेळेस त्याची मुदतवाढ देण्यात आली, परंतु आजही ती पूर्ण त्या लोकांचं स्वप्न अधूर आहे। आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांना जे काही अनियमितता आहे ती खऱ्या अर्थानं कंत्राटदारानं अनियमितता केली आणि त्यामध्ये मग त्याचं बांधकाम असेल किंवा इतर काही बाबी असेल ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या ह्या आज केल्या गेल्या या संदर्भात माझ्याकडे तक्रार होती, म्हणून प्रत्यक्ष मी सनदिकेच्या जिथं बांधकाम सुरू आहे तिथं गेलो। ते काम जवळपास 30% काम अजून झालेलं नाही। संबंधित अधिकाऱ्यांना नाही या संदर्भात तर काम जे पाहिलं ते मी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतं, कॉलम सगळे आउट होते, अनेक बाबी आहेत, त्याच्यात डस्ट 50%च्या वर डस्ट वापरला गेला। ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये असल्यामुळे ती जी इमारत होणार आहे ती इमारत हे मानवी वस्तीसाठी धोकादायक आहे आणि धोकादायक निर्माण होणार आहे आणि त्यामुळे ती जी काही इमारत आहे ती इमारतीचं बांधकाम थांबवण्यात आलेलं आहे आणि संबंधित बांधकामाच्या संदर्भात जे टेस्टिंग रिपोर्ट राहतात ते शासनाकडून बोलावले गेलेले आहेत। मी संबंधितांना असे निर्देश दिले की ते जेथपर्यंत हे रिपोर्ट येत नाहीत तेथपर्यंत हे काम सुरू करू नये आणि जर काम खराब असेल तर निश्चितच पाडण्याच्या संदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र देऊ।